मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे। आरे कारशेडपासून ते बीकेसी पर्यंत ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे। भूमिगत असलेल्या या मेट्रो लाईनवर 10 स्टेशन्स आहेत आणि या प्रकल्पाचं डॉक्युमेंटेशन पूर्ण करण्याचं काम मुंबई मेट्रो प्रशासनाकडून सुरू आहे, अशी माहिती अश्विनी भिडे यांनी दिली। तर बीकेसी ते कफ परेड पर्यंतचा दुसरा टप्पा मार्च ते एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे, अशी माहिती देखील भिडे यांनी दिली। दरम्यान या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे यांनी। बीकेसीतनं पहिला टप्पा सुरू होतोय गोरेगाव आरेकडे जात असताना या ॲक्वा लाईन मध्ये तुम्ही जर बघितलं तर इतर मेट्रोपेक्षा ही वेगळी आहे। संपूर्णपणे ग्लासने हे कव्हर केलेलं आहे आणि आतमध्ये तुम्हाला मेट्रो पाहायला मिळते। मेट्रोचे डबे हे आता अद्ययावत झालेले आहेत। या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर बघितलं तर 10 स्टेशन्स आपल्याला पाहायला मिळतात। बीकेसी कुर्ला कॉम्प्लेक्स, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणाहून हा प्रवास आपला सुरू होतो आणि त्यानंतर तब्बल 10 स्थानक यामध्ये आहेत। धारावी स्थानक असेल, त्याचबरोबर वांद्रे कॉलनी, अशा अनेक टप्प्यांनी प्रवास करत आपण पुढे सरकतो आरेच्या दिशेनं। 10 प्लॅटफॉर्म्स यामध्ये लागणार आहेत जे भूमिगत असणार आहे। दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे या ठिकाणी जशी इतर मेट्रोची व्यवस्था असते तशाच पद्धतीने अद्ययावत असे हँडल्स आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच या दरवाजांच्या बाजूला तुम्ही उभं राहू नये, त्याचबरोबर सीसीटीव्ही या ठिकाणी आहेत, सेन्सर्स या ठिकाणी आहे, एसक्यू सेंटर्स या ठिकाणी लावलेले पाहायला मिळतात। इमर्जन्सीसाठी संवाद साधायचा असेल तर अशा पद्धतीची यंत्रणा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ज्याद्वारे थेट संवाद साधला जाऊ शकतो। अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म्स असणार आहेत आणि तितकीच सुंदर मेट्रो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि लवकरच ही मेट्रो सर्वांसाठी खुली होणार आहे। व्हिडिओ अर्जुन चिखलेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।